आदेश वर्ष YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. साधारणतः नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक बातमी येते, की या राज्यातील मोठ्या नेत्यांपैकी मोठ्या नेत्यांच्या मुलाने पुण्यामध्ये उच्चभ्रू भागात जवळपास 1800 कोटींची जमीन 300 कोटींना खरेदी केली त्याच्या कंपनीने आणि त्याच्यानंतर त्यातली जवळपास 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी ही केवळ ₹500 आकारण्यात आली. त्यानंतर हा व्यवहार जसा माध्यमांमध्ये आला, जसा लोकांपर्यंत पोहोचला, नंतर मग तो व्यवहार रद्द करण्यात आला. याच्यावरती आम्ही कारवाई करू, याच्यावरती चौकशी करू. पण लोकांची अ, स्मृती किती शॉर्ट असते हे आपल्याला लक्षात येईल. आता जवळपास साधारण 2 महिने झाले या व्यवहाराचा पुढे इन्व्हेस्टिगेशन काय झालं, चौकशी काय झालं, चौकशीअंती कोणाला आरोपी ठरवण्यात आलं, कोणावरती किती कारवाई करण्यात आली, यांचा कोणताही माहिती स्रोत आता सरकारने म्हणा किंवा त्या एजन्सीने आपल्यापर्यंत पोहोचवला नाही आहे. त्या पूर्ण तो रिपोर्ट म्हणजे अगदी कागदावरती असलेला व्यवहार, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन, त्याच्यामध्ये चौकशी करणं अगदी सोपं असलेल्या व्यवहारामध्ये जर आपल्या यंत्रणांना इतका वेळ लागत असेल, तर कुठेतरी हा गडबडीचा व्यवहार आहे की नाही आपल्याला गडबडीचा व्यवहार आहे याची शंका येऊ येते. जर हा व्यवहार गडबडीचा नसेल तर तशा आपल्या यंत्रणांनी चौकशी करावी, त्याची माहिती द्यावी लोकांपर्यंत. कारण की हा व्यवहार केवळ 1800 कोटींचा नाही, आता हा व्यवहार एका राजकीय नेत्याच्या मुलांनी केलेला घोटाळ्याचा आहे. तो जर व्यवहारामध्ये तो राजकीय नेत्याचा मुलगा जर दोषी नसेल, तर त्या अनुषंगाने त्या दृष्टीने त्या यंत्रणांनी म्हणजे चौकशी यंत्रणांनी ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. परंतु गेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त काळापेक्षा त्या घटनेचा, त्या घोटाळ्याचा काहीच चौकशी होत नाही. ती चौकशी फक्त कागदावरतीच राहते. काही त्या कंपनीचे कंपनीचे पार्टनर असलेल्या व्यक्तींवरती गुन्हे दाखल होतात. भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या नेत्यांनी आज कुठेतरी या राज्यातील भ्रष्टाचारी नेत्यांना पाठिंबा घालायचा प्रयत्न करत आहे का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका. माझी माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.